भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा इशारा पाकिस्तानला चांगलाच झोंबलाय। जयशंकर यांनी नुकताच एका कार्यक्रमात म्हटलं होतं की पाकिस्तान सोबत चर्चेचा काळ संपलाय, आता पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर मिळेल। जयशंकर यांच्या वक्तव्यावर आता पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली आहे। काश्मीर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक वादग्रस्त मुद्दा आहे असं पाकिस्तानने म्हटलंय। काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाअंतर्गत तोडगा काढण्यात यावा असं पाकिस्तानने म्हटलंय। भारत सरकारने अत्यंत गुप्तता पाळत आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत शेख हसीना आणि त्यांची धाकटी बहीण शेख रेहाना यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे। मात्र इथून पुढे काय याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे। शिवाय शेख हसीना यांनीही त्याबाबत काहीच स्पष्ट केलं नाहीये। बांगलादेश सरकारने गेल्या आठवड्यातच शेख हसीना यांचा पासपोर्ट रद्द केला, त्यामुळे आता त्यांचा भारतातील रहिवासाचा कायदेशीर आधार काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। गाझापट्टीतील रफाह शहरामध्ये हमासच्या बोगद्यात एका अमेरिकन तरुणासह 6 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी मोठं विधान केलंय। हमासला एक दुष्ट दहशतवादी संघटना असल्याचं संबोधत त्यांचे हात आणखीही काही अमेरिकन नागरिकांच्या रक्ताने माखलेले असल्याचं त्यांनी म्हटलंय। गाझापट्टीत 6 पोलिसांचे मृतदेह सापडल्यानंतर इस्रायलमध्ये संतापाची लाट उसळली आहे। रविवारी रात्री विविध शहरांमध्ये सुमारे 5 लाख लोकांनी निदर्शने केली आहेत। राजधानी तेल अवीवमध्ये 3 लाखांहून अधिक आणि इतर शहरांमध्ये 2 लाखांहून अधिक लोक जमलेत। बंधक आणि हरवलेल्या कुटुंब मंचाने 7 लाखांहून अधिक लोकांना एकत्र करण्याचा दावा केलाय। आंदोलकांनी 6 हत्या केलेल्या पोलिसांच्या मृतदेहाचे प्रतीक म्हणून 6 शवपेटी धरल्या। 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील हे सर्वात मोठे निदर्शन आहे। पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घराबाहेरही निदर्शने करण्यात आली आहेत। पाकिस्तानातील कराचीतील एक मॉल उद्घाटना दिवशीच लोकांनी लुटलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मॉलने उद्घाटना दिवशीच स्पेशल डिस्काउंट जाहीर केला होता, यामुळे मॉल बाहेर हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले। त्याचबरोबर काही लोक काठ्या घेऊन मॉलमध्ये घुसले आणि त्यांनी मॉलमधील वस्तू लुटल्या, त्यामुळे गोंधळ उडाला। मॉलच्या स्टोअरमधील कपडे वस्तू सर्वत्र विखुरलेल्या होत्या, तर लोकांनी मिळेल ते घेतलंय। काहींनी ड्रीम बाजार मॉलमधून वस्तू लुटताना स्वतःचं रेकॉर्डिंगही केलंय। मॉलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम बेशिस्त जमावाने उधळून लावला आणि मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। गेल्या वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडतायत, त्यामुळे तिथे कायम तणावाचं वातावरण पाहायला मिळतं। हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यूही झाला होता। त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आलं होतं। त्यानंतर तेथील परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात आणि पूर्वपदावर येते। मात्र असं असतानाच आता पुन्हा मणिपूरमधील पश्चिम इम्फाल जिल्ह्यात हिंसाचार उसळल्याची माहिती समोर आली आहे। या हिंसाचारात एका महिलेसह 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 10 जण जखमी झालेत। युक्रेनने 150हून अधिक ड्रोनने रशियावर हल्ला केलाय। रशियाची राजधानी मॉस्कोवरही युक्रेनने ड्रोन हल्ले केलेत। मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरावर 11 ड्रोनने हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यांमध्ये तेल शुद्धीकरण केंद्र आणि एका तांत्रिक कक्षाला लक्ष्य करण्यात आलंय। रशियन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार युक्रेनने 15 प्रांतांवर 158 ड्रोनने हल्ले केलेत। ते म्हणालेत की रशियन हवाई संरक्षणाने रोखलं आणि जवळजवळ सर्व ड्रोन पाडले। या हल्ल्यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाहीये। या हल्ल्याबाबत युक्रेनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देखील दिली नाहीये। दहशतवादी संघटना हमासने ओलीस ठेवलेल्या 6 इस्रायली नागरिकांची डोक्यात गोळ्या झाडून हत्या केल्याचं रविवारी निदर्शनास आलंय। गाझामध्ये एका इस्रायली अमेरिकन तरुणासह 6 पोलिसांचे मृतदेह बाहेर काढले। या घटनेची माहिती मिळताच इस्रायलमधील लाखो नागरिक युद्धविरामासाठी रस्त्यावर उतरले। पोलिसांची हत्या झाल्याने इस्रायली नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्येही सातत्याने हिंदूंना लक्ष्य केलं जातंय। हिंदूंवर आणि हिंदूंच्या मंदिरांवर अजूनही हल्ले होत आहेत। आता दुर्गा पूजेसाठी बनवण्यात आलेली मूर्ती फोडल्याची घटना समोर आली आहे। बांगलादेशातील शेरपूर जिल्ह्यात ही घटना घडली। रात्री उशिरा काही उपद्रवी लोकांनी मंदिराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुर्गा पूजेसाठी मातीपासून बनवण्यात आलेल्या मातीच्या मूर्तीची विटंबना केली आहे।
रशियात घुसून हल्ले करण्यासाठी युक्रेनने अमेरिकेची मदत मागितली आहे। राष्ट्रपती व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय की जोवर रशियाच्या हवाई तळांसह लष्करी तळांवर युक्रेन हल्ला करणार नाही तोवर हे युद्ध थांबणार नाही। यासाठी मित्र राष्ट्रांचे मन वळवण्यासाठी रोजच चर्चा सुरू आहेत। युक्रेनच्या रक्षणासाठी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र पुरवठ्यासह त्याच्या वापराची परवानगी सध्या आवश्यक आहे। झेलेन्स्की सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांची भेट घेणार असून या दौऱ्यात ते युक्रेनच्या विजयासाठी ठरवलेली आपली योजना त्यांच्यासमोर मांडतील। रशियाच्या अतिपूर्वेकडील भागात काल बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचं निष्पन्न झालंय। या हेलिकॉप्टरमधील 17 प्रवाशांचे मृतदेह देखील बचाव पथकाला सापडले। या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 22 प्रवासी होते। अन्य प्रवाशांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। बहुतेक सर्व प्रवाशांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज असल्याचं रशियातल्या वृत्तसंस्थेने म्हटलंय। खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हे हेलिकॉप्टर कोसळलं असावं असा अंदाज देखील या वृत्तसंस्थेने वर्तवलाय। शानशान वादळामुळे जपानच्या शिंजाकू प्रांतात अतिवृष्टी सुरू आहे। हे वादळ जपानच्या विविध भागांमध्ये आणखी काही दिवस रेंगाळण्याची शक्यता हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे। शानशान वादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी 65 मैल इतका असून गुरुवारी हे वादळ समुद्र किनाऱ्यावरून जमिनीवर धडकलं। वादळामुळे अनेक भागात भूस्खलन, अतिवृष्टी आणि पूर आलाय। नैऋत्य जपानमध्ये या वादळामुळे मोठी हानी झाली आहे। आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण बेपत्ता आहे। 127 जण बेपत्ता झालेत। अनेक घरांची छपरे उडून गेली आहेत तर पुराच्या पाण्यात वाहने देखील वाहून गेली आहेत। वादळामुळे हमामात्सू इजू या शहरामध्ये दरडी कोसळण्याचा इशारा देण्यात आलाय। राजधानी टोकियोमध्ये देखील आगामी काळात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। बांगलादेशातील पुरामध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या आता वाढून 59 इतकी झाली आहे। यामध्ये 6 महिला आणि 12 मुलांचाही समावेश आहे। बांगलादेशातील पुराचा फटका 11 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख नागरिकांना बसलाय असं अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितलंय। पुरामुळे सर्वाधिक हानी कमिला आणि फेनी जिल्ह्यात झाली आहे। हे दोन्ही जिल्हे भारतातील त्रिपुरा राज्याच्या सीमेला लागून आहेत। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 14 आणि 23 जणांचा मृत्यू झालाय। ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जीवित आणि मालमत्तेची मोठी हानी झाली आहे। केरळमध्ये पहिल्यांदाच आपल्या पतीच्या जागी मुख्य सचिव पदी पत्नी विराजमान झाली आहे। केरळचे मुख्य सचिव डॉक्टर व्ही वेणू हे 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले। त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी शारदा मुरलीधरन यांच्याकडे सोपवली आहे। केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शारदा मुरलीधरन यांच्या मुख्य सचिव पदाच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली। यामुळे केरळमध्ये एक अनोखा क्षण पाहायला मिळालाय। आता शारदा मुरलीधरन यांनी त्यांचे पती डॉक्टर व्ही वेणू यांच्या जागी राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारलाय। इंग्लंड क्रिकेट संघाने रविवारी श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत 190 धावांनी विजय मिळवलाय। लॉर्ड्सवर मिळवलेल्या या विजयासह इंग्लंडने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडीही घेतली। इंग्लंडच्या या विजयात गस ॲटकिन्सन आणि जो रूट यांचा मोठा वाटा राहिलाय।